महार समाजाला मातंगावर भाजपविषयी संघाविषयी बोलायचा अधिकार नाही. माझा तर स्पष्ट आरोप आहे की राजकीय आरक्षण हे मातंग समाजानेच खाल्लं. बाबासाहेब हे मॉडेल महाराजच नाही, आम मानव जातीचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही मानले का? मानव जात हे बाबासाहेबांच्या जगात बाबासाहेब पोहोचले, पण इथं मातंगवाड्यातले नाही. कोण म्हणलं पोहोचले? खेद आहे. असं असतं तर बाबासाहेबांवर चिखलफेक झाली नसती. तुमची गरज पडणार नाही नाही, आता महाराजांना देखील महाराजांना आम्ही मोठा भाऊ मानणार बी नाही. भरपूर केलेला आहे. आणि ह्यांची जी मागणी आहे ते संविधान विरोधी आहे. मातंग समाज तर मूळचा बौद्ध आहे, ते तुम्हाला एका मिनिटात सांगतो. मातंग समाज हा मूळचा बौद्ध. ही जी मन आहे ना, गाव तिथे मारवाडा, जे महाराजांचा महाराष्ट्र आहे हे लक्षात घ्या. हे तुमच्या आधी मला महाराजचा इतिहास ले दांडगा आमचं सरकार येईल ना त्यावेळेस बघू. आमचं सरकार आम्हाला गृहीत धरल्याशिवाय इथं सरकार येणार नाही. ज्या पक्षाला मातंग समाजाचा पाठिंबा आहे तेच पक्ष सत्तेत येणार. आम्ही जनतेचा रेटा जो आहे तो रस्त्यावरली लढाई आम्ही लढू. तुम्ही सभागृहातले कोण चोपडेपणा करा, तिथं चमकोगिरी करून त्याच्या पाय दाबून असाच चालू द्या. आमच्याकडे बाबासाहेबाचा स्वाभिमान आहे, बाबासाहेबाचं स्वत्व आहे, बाबासाहेबाची अस्मिता आहे. ह्या अस्मितेच्या जोरावर आम्ही सभागृहातली लढाई लढता येत. तुम्ही नाकेबंदी केली तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. आम्ही सुद्धा आता कमी नाही. आम्हाला उलट हुशार केलो. त्या महाराजाने शिवा घालून मातंग समाजाला हुशार केलं. सर आज गाव तिथं संघटन चालू आहे. लहुजी साळवेने इंग्रजाच्या विरोधात लढला. लहुजी सोबत रानबा महार देखील होते. हे विसरता येईल का? रानबा महाराजांचा पाठिंबा असल्याशिवाय लहुजी वस्तात देखील एवढं करू. तुम्ही चंद्रपूरला गेलो तर 50% महारणी देवकरी आहेत, 50% मागणी देवकरी आहेत. त्याबद्दल काय बोलणार? अहमदपूरमध्ये अजिबात चला माझ्यासोबत. सगळं सोडून दिलेलं आहे. सोडून दिलेलं आहे म्हणून थोडक्याला महाराजची देवकरी नाही. तुम्ही तसलं काय प्रगती कम्प्लिटली बाबासाहेबांच्या विचारावर बौद्ध धर्माच्या केल्यामुळे असो. हे केवळ आरक्षणावरची प्रगती नाही, हे सगळं अंधश्रद्धा कर्मकांडातून हा समाज बाहेर पडलेला आहे. समान नागरी कायदा लागू होत असेल तर संपत्तीमध्ये बरोबरीचा वाटा मिळाला पाहिजे. तुम्ही मांग असे झाले, मांग तसे झाले, मांग आमच्यामुळे तुमच्यामुळे काय मांग? तुमच्यामुळे MA BEd झालो का? तुमच्यामुळे नोकरी लागली का? बाबासाहेबांमुळे मला नोकरी लागली. हे जरा आणि बाबासाहेबांच्या अनुयायामुळे ही सुरक्षित राहिलं हे आरक्षण सुद्धा, हे लक्षात घ्या. कडून नको म्हणून आता भंतीजी उभा टाकाल्या. मग तथागत कुणीकडे हे भंतीजी कुणीकडे याचं मला उत्तर. भंतीजी आज दिसू आले ते संविधानामुळे दिसालेत आणि संविधान नाही सांगतो तेच नाही तथागताचं काय काम होतं? शांतीचा संदेश देण्यासाठी गौतम बुद्धाने सरसेनापतीचा राजीनामा दिला आणि मोर्चामध्ये आंदोलनामध्ये संदेश आहे. नाही, बौद्ध धर्म हद्दपार करण्यासाठी मनुवादी षडयंत्र, मनुवादीचं षडयंत्र शांतीचा द्यायचा आम्हाला, अहिंसेचा आम्हाला द्यायचा, करुणेचा मंत्र आम्हाला द्यायचा. आणि तुम्ही उघडे नाही, आम्ही तर उघडेच आहो. आम्ही कसंही करू. हे सांगायला तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला शांती काय असते, अहिंसा काय असते, करुणा काय असते, आम्हाला सगळं माहित आहे. समाज सगळा बघतोय. समाजाला तुम्ही पेटवू नका. हा समाज जिथं आहे, ऐतिहासिक पुरावे आहेत, सगळं आहे. हा महाराजांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आहे. मागाचं कुठं आहे ते शोधायचं. मग महाराज कुठं शोधायचं ते सांगायला ना. असं नाही सर, ऐका की तुम्ही जायचं मंगोडियामध्ये जाऊन राहायचं. कुठे लय जर तुम्हाला महाराष्ट्र एवढा तितकर असेल ना, मंगोलियामध्ये जाऊन राहायचं. मंगोलियामध्ये जाऊन राहायचं. महाराष्ट्र एवढा जर तितकर असेल, जय भीमचा एवढा तितकर असेल, बाबासाहेबाच्या खानदानावर बोलत असाल तुम्ही, तर तुम्हाला या महाराष्ट्रात जायचा अधिकार नाही. कारण हा महाराष्ट्र महाराजांचा आहे. महार जिथपर्यंत आहे तिथपर्यंत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला जय भीम म्हणावं लागेल. बाबासाहेबाच्या खानदानाचा तुम्हाला आधारच करावा लागेल. देशामध्ये जय भीम, जय भारत, जय संविधानच चालते. जय भीमच्या लागून काहीच चालणार नाही.
आत्मोद्धारासाठी बौद्ध होईल. म्हणून कुणी जर चांगलं शेकी मिरवत होण्यासाठी बाबासाहेब असेल कुणी जर स्वीकारेल. शेकी मिरवत असेल आम्ही कागदावर बौद्ध आहोत आम्ही एवढं आम्ही नाही. धर्मांतर केलं आम्ही आम्ही हे बौद्ध- केलं तर कुणी कुणावर उपकार केलेला नाही.